चैनीसाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना अटक. 3,37,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. चैनीसाठी मोटरसायकल चोरी करणाऱ्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. आदित्य विजय बोडके वय 22 राहणार कळंबा, अरबाज हिम्मत बिजली वय 22 राहणार कोल्हापूर अशी अटक केलेल्यांची नावे असून या चोरट्यांकडून पोलिसांनी 3 मोटरसायकलींसह 5 मोबाईल हँडसेट असा एकूण 3,37,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. पथकाला माहिती मिळाली की आदित्य बोडके व त्याचा साथीदार हे दोघेजण चैनीसाठी कोल्हापूर शहर व आजूबाजूच्या परिसरातून मोटरसायकल चोरी करून त्या कमी किमतीमध्ये विक्री करत आहेत. त्या दोघांविरुद्ध जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद असून ते दोघे चोरी केलेली मोटरसायकल घेऊन टेमलाईवाडी मंदिर जवळ येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पथकाने सापळा रचून आदित्य बोडके व अरबाज बिजली या दोघा चोरट्यांना ताब्यात घेतले. पुढील तपास जुना राजवाडा पोलीस करत आहेत. या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉ. बी. धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव तसेच पोलीस अंमलदार वैभव पाटील, प्रदीप पाटील, विशाल खराडे यांच्यासह आदी पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला होता. माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.